नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर एखादा पर्टिक्युलर टॉपिक एका मिनिटात कसा रिवाइज करायचा जो परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे, चला दाखवतो। जसं की आता पृथ्वीचे अंतरंग हा टॉपिक बघत असताना पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये विलगता म्हणजेच डिस्कंटिन्युइटी हा टॉपिक आपल्याला विचारला जातो। त्यानुसार आपण इथे बघू शकतो या डायग्रामवर जो कवच भाग आहे, या कवचच्या खाली आणि बाह्य प्रावरणाच्या दरम्यान आपल्याला मोहोरोविसिक विलगता बघायला मिळते, ज्याला मोहोविलगता आपण म्हणतो। त्यानंतर प्रावरणाचा जर आपण लेयर बघितला तर या प्रावरणामध्ये बाह्य प्रावरण आणि आंतर प्रावरण याच्यामध्ये आपल्याला रेपट्टी डिस्कंटिन्युइटी बघायला मिळत असते। सोबतच या रेपट्टी डिस्कंटिन्युइटीच्या खाली गटेनबर्ग डिस्कंटिन्युइटी आहे, जी गटेनबर्ग डिस्कंटिन्युइटी लोअर मॅन्टेल आणि आउटर कोर याच्या दरम्यान आहे। आणि शेवटी या गटेनबर्ग विलगतेच्या खाली आपल्याला लेहमन विलगता आहे। वास्तविक जो कोर पार्ट आहे यामध्ये आउटर कोर आणि इनर कोर याला सेपरेट करण्याचं काम लेहमन डिस्कंटिन्युइटी द्वारा होत आहे। मग क्रम जो आहे मोहोरोविसिक, रेपट्टी, गटेनबर्ग आणि लेहमन विलगता हा क्रम लक्षात राहू द्या, परीक्षेमध्ये विचारला जातो बरं का, लक्षात असू द्या। थँक्यू।